तुझ्याच साठी उघडू. एकटं एकटं घरापासून कंटाळा आला. किती दिवस एकटं बसायचं. आज 6 महिने झाले. घटस्फोट झाल्यापासून फार एकटं वाटते. कोणती लग्नासाठी मुलगी बाई बघा मला पण कोणीच देत नाही, कोणी स्थळ चालत नाही. एवढा पैसा, एवढी प्रॉपर्टी, हे का जायचे का? काय करायचं करत नाही. अरे भाऊजी काय करताय? अहो काय आता आपली व्यथाच मांडत होतो. काय म्हणजे देवासमोर मांडत होतो. कोणाला सांगणार, घरात कोणीच नाही. ते काय तुम्ही एवढं मोठं घरात एकटेच आहे. एकटेची आता 6 महिन्यापासून ती निघून गेली घटस्फोट घेऊन. आणि तुम्ही बायको आहे ना करताना सोडून विचार करायचा होता. काय सांगू तू, अहो करताना एवढी गोड बोलायची ना, काही प्रॉब्लेमच नव्हता. नंतर तिच्या डोक्यात काय आलं आणि काय झालं काहीच कळलं नाही. मी चालू होते लग्नाला पण म्हटलं भाऊजी काय करताय का बघून यावा. कोणाचं लग्न जुळलं? हे मैत्रिणीचं लग्न आहे. तुमच्या मैत्रिणी लग्न जुळत माझं कधी करणार आहे तुम्ही? तुम्हाला बघू पण मग आता तिला विचारायला कसं वेगळंच वाटतं. तिचं जमलेलं होतं ना, मग तिला विचारलं नाही. तर वयाचं डिफरंट असेल ना, वय कमी असेल. हा 30 आहेच. आणि माझं आता 36 वर्ष वय आहे. केलं असं केलं असतं पण मग आता तिचं जमून गेलं ना दुसरी. मी काय माझ्यासाठी काहीच करत नाही. नुसतं सांगतो लग्नाला दुसरं तसं नाही. आता ते बोले आवरून ठेव, मी आवरून ठेवते. अजून आले नाही. भाऊजी काय करता म्हणून पाहिजे आले. आता हे सगळं कारण देवाकडे मारावं लागतं. तर माणसं ऐकतच नाही ना. असं काही नाही भाऊजी, मी तुम्हाला बघते मुलगी. तुम्ही चुकी केली पहिल्यांदा का माहिती का, तुम्ही लव्ह मॅरेज केली. हो कारण तुम्ही विचार नाही केला, आम्हाला विचारलं नाही. आता लो मॅरेज कोणाला विचारणार सांगा. आपण एकदा माझ्या कामावर घातलं असतं तर मी त्यांना सांगून तर काहीतरी केलं असतं. तुम्ही काही सांगितलं तर एक काम करा, आता तुम्ही काही करा. या लग्नामध्ये एखादी बाई बघा, पोरगी बघा, बाई बघा, एवढेच पक्क करा मला. आता एकटं घर खायला उठले मला माहिती का. हा ते तर आहे पण मग बघावं लागेल आता कधी मिळतं. तुम्हाला वाटतं पैसे द्या तुम्ही जाणे तुम्हाला 1 लाख रुपये माझ्याकडे बस. तुम्ही मला पैसे द्याल हो होईल. किती? 1 लाख रुपये देईन ना. 1 लाख रुपये? हो. 1 लाख रुपये भेटतील मला. 1 लाख रुपयात मला नेकलेस विकलंच होईल. हा काय म्हणता? काय नाही म्हटलं भाऊजी खूप पैसे गेले बरोबर नाही वाटत. अहो तसं नाही, तसंच नाही. ते बा मागं त्या विवाह मंडळाला बाई आली होती, तिला भरले 25,000. त्याच्यानंतर दुसरीकडे पुण्याला गेलो, तिथं भरले 50,000. सगळे पैसे घेऊन भरायला ना. आता विचार केला आपण वरतीच लोकांना पैसे दिले, ते तरी काम येतील ना आपल्या. हे बरोबर आहे. पण तुमचा मला आयुष्य होईल तर त्यांना नका सांगू. नाही त्यांना सांगितलं तर परत तुम्हाला बोलली. जेव्हा नका सांगू वाटलं मी तुमचं काम करून देते. तुम्हाला 1 लाख रुपये द्या. 1 लाख रुपये मला द्यायचे नाहीये, पण ते काय माहिती का, एक बाई माझी मैत्रिणी ती काम करते एजंटची. तिला 1 लाख रुपये तसं ऑप्शन आहे ना तुमच्या ओळखीची नाही. तुम्ही काय माझ्या ओळखीची आहे ती काम करते. तर मी ती 2 लाख रुपये घेतली, पण मी तिला म्हटलं माझ्या परिस्थिती दे रे भाऊजी आमची. म्हणजे बोलले का तुम्ही ऑलरेडी? हा पहिले बोलले ना पैसे आता पण आलं पाहिजे होतं ना. अहो पैशाचं काहीच नव्हतं ना आपलं, म्हणून मी तिला काय बोलते नाही. पण डायरेक्ट तुम्ही आता बोलले ना, तिला डायरेक्ट आता जाऊन बोलते. बरं पैसे काय द्यायचे झाल्यावर का लग्न झालं? नाही पैसे आधी घेतले कारण तिला गावगाव फिरावं लागतं, त्यांना पाहायला दाखवावं लागतो, पैसे द्यावं लागतात. बरं मी काम मोबाईल तर तुम्हाला फोन पे करतो. पैसे दिले ना, पैसे घेऊन टाकते. भाऊजीचं कामच नाही करत. कसं ते भाऊजी बघून जाते. हो आता काही ते करतेच. ठीक आहे वहिनी, तुमचा नंबर टाकतो. भाऊजीचं नाही नाही त्यांच्याकडे टाकायचे. हे बघा 1 लाख रुपये कॅश. कोण चार्जिंग लावेल घरात? घरी आहे का? हा हे बघा तुम्ही ट्रान्झॅक्शन बघा. आले. हा ते पहा आता मी तुमच्या विश्वास ठेवलाय, माझं काम झालं पाहिजे. मी तुमचं काम मी नक्की करते. तेवढंच आहे ही गोष्ट आहे ना आपल्या दोघांमध्ये ठेवा. त्यांना नका करून तुमच्या भावाला माझा एवढे जीव घेते. नाही नाही मी काय करायला काय जाईल आणि माझं उलट होईल. हो आता हे आपल्यात राहील 1 लाख रुपये मी कधीच बोलणार नाही. हा आणि लग्न झालं तरी माझ्या बायकोला पण सांगणार नाही. बस तुम्ही आपल्या पण सांगायचं नाही बायकोला सांगितलं काही नाही. नाही. कसं ती बायको परत आली तर मग परत तुमच्या यांना सांगितलं माझ्यासाठी 1 लाख रुपये किती नाही ज्यांच्याकडे जाणार आहे करायला ना त्यांना द्यायचे ते त्यांना पैसे द्यायचे. मग त्यांचीच मुलगी राहील ना, मग ते स्वतः सांगतात की आम्ही पैसे घेऊन जाऊ. मग तुम्ही थोडेच पैसे घेता त्यांना देताय त्यांना ना. द्यायचे. मग तसं तुमच्या भावाला नका सांगू. नाही नाही मी सांगणार नाही. बरं मी काय म्हणतो आता तुम्हाला चहा पाणी केलं असतं पण आता घरात कोणी नाही नाही भाऊजी, का? चालेल मला लग्नाला जायचंय. ऐका ना पुढच्या वेळेस माझी बाईक गेली की तुम्हाला चहा पाहिजे नाही. हा ती जाऊ दे पाजू द्या. हा. पण मग चहाचा आपण नंतर कधी मुलगी आता जाते हा. ते पण वाट बघतील खाली. लग्न नाही का? हा ते लग्नाचं बोलतो. लग्नाला जायचं मला तर तुम्ही पैसे टाकले ना हा, पैसे टाकले. तर मी करते तेवढं काम भेटलं ना हा. मला मी येते परत. बरं किती दिवसात वगैरे? लगेच होईल ते 1-2 दिवसातच होईल. चालेल मला लग्नाला जायचं काही नसतील तर मी थांबले असते. तशी मी येतेच एखादं तासन चक्कर. हो चालेल चालेल. फोटो बिटो आला तर लवकर पाठवा मी बघायला हा, पाहिजे. हो या. खरंच वहिनीच्या किती स्वभाव चांगले नाही.
1,00,000 रुपये गेले पण आता वहिनी कामच करतील, लग्न होऊन जाईल, पुढचं पुढे बघू. एवढे पैसे, एवढी संपत्ती, प्रॉपर्टी कुठे जाणार आहे नाही का? अहो भाऊजी काय झोपले? काय ते काय आज जेवणच बनवलं होतं. का बरं? काय कंटाळा येतो उभा राहायचं बोलायचा. काय कंटाळा. मी आत्ताच लग्नावरून जाऊन आले. लय थकले लोक. काय होतं जेवायला? गुलाबजाम, पुरी भाजी, डाळ भात, मसाला भात, कोल्ड्रिंक, अजून काय थंड आहे लस्सी. हां लग्न मोठं होतं ना. नाही बरं होतं. मी आलाच परवडा असतं, माझं जेवण ते झालं असतं ना, इथं बनवायला कोण कंटाळा हा ना, विसरूनच गेले. ऐका ना बाबा, बाकीचं हां तुम्हाला त्या मुलीचा फोन आला का? नाही हो, कोणतं जवळच नाही ना. अहो 95 52 33 77 असा नंबर दिला होता मी तुम्हाला. एक मिनिट फोन करतो. बरं होतं का? बरं, तुम्ही घरी असाल की तुमचे- आणि लवकर लगेच काम केलं का माझं? हा जातो जातो म्हणलं तुमचे भाऊ असतील तर नंबर तुम्ही मागायला असाल. पण कोणाचं मिस कॉल पण नाही. नाही आला का? नाही नाही. सांगितली पोरगी. पोरगीला भारी माझ्या सारखीचे. बापरे होय. हा ना, ती नंबर दिला मी तिला, फोन नाही केला तर मला बघा तुमच्या नंबर. नंबर द्यायचा तुला. तुम्ही खरंच वहिनी चांगली आहे बरं का. लगेच काम चाललं तुम्हाला पैसे दिली. हा आपल्या कामातच आहे. हां. फोन डायरेक्ट पास कट होतोय. काय होईल? रेंज नसतं ना ते खेड्यागावात, रेंज म्हणजे नसते. लगेच खेळत बोलली की काय? ती खेड्यातच राहते ना. लगेच गेले का ते? हा इथे नाही ती. ती ना त्या सुद्धा खेळायची, सुद्धा खेळायला रेंज नसतं. नाही नाही, तिथं काय पण आपण. आता गावात खेळायच्या पोरी राहता ना. हां. हे गरीबाच्या देऊन टाकतात ते लोक. गावड पोरी फोन सुद्धा उचलला. मला माहित होतं अशा पोरी करताना म्हणून भाऊजी तुमच्याकडून पैसे नव्हते घेत मी, माहिती का? अहो, तुम्ही बघितली होती पोरगी, तुम्हाला माहिती चांगली वाटली का? अहो बघितली म्हणजे मी त्याच्या मागे फिरले का? या आत्ताची ओळख होते हप्त्यापासून. मग लगेच पैसे दिले का तुम्ही? मग आता द्यावं लागेल तुमच्यासाठी, काम आहे तुमचं लग्नाचं तर काय परत direct बोलत्या. अहो स्विच ऑफ आहे, तुम्ही म्हणता रेंज पण नाही. स्विच ऑफ फोन आहे. फोन बंद आहे, बंद आहे. किती बंद केला असेल बहुतेक अशा मूर्ख मुलं म्हणून कोणाचं पैशाचं मग तरी. तिचा पप्पा बी पकडून नव्हते काय नाही. आता तिच्या पप्पाचा फोन नंबर आणलाय मी, त्या पोरीचा आणला होता. म्हणजे तिला पण बोलली नाही. हा तसंच काही असं भाऊ पण भाऊजी बरोबर नाही. तुमच्या ओळखीची होती, पैसे दिले कसं काय तुम्ही? भाऊजी माझे आधीच आहे ना डोकं दुखून राहिलं, तुम्ही डोकं खाऊ राहिले माझं. तू पैसे दिले म्हणजे एवढे मोठे लाख रुपयाच्या वर दिले का? अहो, लाख रुपये दिले ना, लाख रुपये कशाला? लाखाच्या वर नाही दिले भाऊजी, जेवढं माझं तर खर्च आहे. हे बघा ती पोरगी हो का नाही, मी तुमच्याकडून पैसे घेणार. गेले तर गेले पैसे. तुम्ही तुमच्याकडे दिले ना पैसे मी. भाऊजी तुम्हाला बोलू का रागी? मी काय तुम्हाला पैसे परत देणार नाही. का बरं? नाही आपल्याकडून ना तुम्हाला परत पैसे देणार. अहो तुम्ही द्या ना पैसे. अहो भाऊजी कसं देणार तुम्ही? तुम्हाला दिले ना भाऊजी पैसे. तुम्ही बोलता काय? तुम्हाला कळतं का? तुमचं कळवार घ्या तुम्ही माझ्यावर चढ राहिले काय? पण पैसे तुम्हाला दिले का नाही? तुमच्या नंबरवर फोन पे टाकलेला मी आहे. परत मागितले का? तुम्ही काय बोलले मला पोरगी बघ हे नाच्या नाम नका मी अहो पण ती पोरगी चालले. फोन उचलत नाही, बंद करा. मला सांगू नका माझ्या. अहो वहिनी असं नका करू तुम्ही. अहो भाऊजी तुम्ही काय येणार माहिती नव्हतं देखत येऊ नका मी भाऊजी. मी त्याला सांगून टाका पैसे तुम्ही घेतले. तुम्ही कसं सांगशाल? तुम्हाला बोलला ती पोरगी उचलत का नाही फोन? मी पण सांगेल भाऊजी, मला नाही माहिती भाऊजींनी काय लक्षण केलेलं आहे. अहो पण वहिनी ती मग आता आपल्याला वाईट पण आहे बरं का त्याच्यामुळे. तुम्ही माझ्या नवऱ्यापर्यंत जाऊ नका भाऊजी, तुम्हाला मी एकच सांगते. मग 1,00,000 रुपये देणार तुम्ही मला. तुम्ही द्यायची पोरगी येऊ का नाही? पोरगी आली तर पैसे घेणार नाही, आणि नाही आली तर 1,00,000 रुपये तुम्ही द्या मला. तमाशा झाला बरं आहे ऐकला. ऐका तुम्ही काही जास्त कडकट करू नका माझ्याशी. भाऊजी ऐका, तुम्ही ते मला मगाशी पैसे दिले नाही 1,00,000 रुपये, ते माझ्याकडे खर्च झाले. काय? लग्नात गेले मी ना, हं. तर तिला त्या पोरीला डाक करायला गेली. हं. यांना नाही माहिती तो विषय सांगू नका. तर मला एक नेकलेस आवडला, तो घेऊन टाकला मी नेकलेस. हे बापरे, म्हणजे माझ्या खोटे उपाय केला. म्हणजे पोरगी होतीच का नाही पोरगी? पोरगी आहे, पैसे दिले ना, फक्त सांगून पोरगी ठेवलं. आहे, तिला मी सांगितलं, ती लग्नात आलीच नाही, ती येणार होती. म्हणजे पोरगी आली पण नव्हती. नाही तर काय तिथे बडबड गेले. करावं तुम्ही? अहो ऐका, तिथे गेले, तुम्हाला नेकलेस आवडला, तो राहिलाच नाही माझ्या मनामध्ये. कधी घेऊ कधी असं बायांचं राहतच ना, आता आवडलं तर लगेच घेता ना. म्हणजे तुम्हाला माझ्याकडून पैसे घेऊन नेकलेस घेतला, इकडे मी लग्नासाठी करतोय. भाऊजी म्हणजे नव्हते ना, तर मी तो नेकलेस घेतला, तो सुवालाच ठेवलाय. त्याला अर्धे पैसे द्यायचे 50,000 रुपये. तर मी नेकलेस घेईन नंतर तुमचे 1,00,000 रुपये 500 500 200 करून देईन. आणि त्याला म्हणजे 5 वर्ष लागतील 5 ते 200 करून द्यायला. तुमच्याकडे कामातून तुम्ही माझं असं करून अहो, पण राहिलं. पोरीचं तर काम झालं नाही ना पोरगी माझं. बघते ना, तर पोरगी भेटली तुम्हाला पैसे नाही देणार. नाहीच भेटली तर मग तुम्ही 500 500 करून देऊन टाका. अहो त्याला 10 वर्ष लागतील 5 नाही. ते भाऊजी जाऊ दे, आता मी सांगेन, मला त्यांचा आवाज येतोय, आवाज येऊन राहिले. एक काम कर, मला स्वयंपाक तरी बनवून देतो पण काही खायलाच नाही. माझ्या घरात बनवते मी, तुम्ही जेवायला तिकडे या. येऊ पण का? आता जाऊ दे मला भाऊजी, तुम्ही बरं, ठीक आहे. पहा. सांगू नका कोणाला. काय वहिनी गोड गोड बोलून 1,00,000 रुपये घेऊन निघले, स्वतःच करून घेतला ना. आधी पोरीची सांगितली, पोरगी आली बघितली, आणि वहिनी पण आता जवळचे लोक पण फसवायला लागले, बाहेरचे तर फसवताच आहे.
आज का आणि काम करतो बहिणीच्याकडे जेवणच करतो जाऊन महिनाभर पैसे आधी तरी बसू नाही का